बटर बनवून त्या किचन मध्येच असते नुसती आले की आई डोंगरी. हाय गाईज, तुम्ही कसे आहेत? सर्व मजेत ना? तर माझ्याला तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. हितन माले ब्लॉग आहे तुमच्या हक्काच्या अग्रिकल्चर मध्ये. सो गाईज बघा, आता मी आलेलो मामाकडे. ए जिक 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 काय बोलते? आगीन गाडी, त्याची पुढचं बोल. नाही माहिती. सो गाईज मी आलेलो मामाकडे आणि बघा आमचा इथे भाऊ पण भेटलेला आहे आणि इकडे मी आलेलो कुंजाला हाणायला. सो बघा कुंजा माझ्या जोडीला आलेला आहे. मी तर मला नारकुलीला काम होता, सो माझं काम झालेलं आहे. त्यानंतर मी इथं वळलो. सो बाबू बोलला का मला पण यायचं आहे. आता 6 दिवस राहशील ना? सो चला आता आपण जाऊया. आता मला फाटक लागलेला आहे, सो चला आपण जाऊया. सो गाईज बघा, नेहमीप्रमाणे माझ्या कामामुळे मी वरती आलेलो इकडे, पण काहीच ना, सोलर एकदम क्लीन आहेत. सो काही मनात नाही वाटत काही गरज आहे. सो आणि गाईज माझ्या पायावरती लागलेलं आहे, तरी पण नखाले सोल बाटलं नक्की, तरी पण कसा दिसा मी वरती चढलेला आहे. आणि आता बघा मी इथून चढतो धरलेली आणि बघा इकडे मौसम बघा कसं पाऊस पडले. सो एक वातावरण कसं एकदम थंड आहे बघा. त्याला मला जास्त इथे उभा राहता येत नाही. सो चला आता खालती जाऊया आपण आणि भेटूया डायरेक्ट थेट निर्मला आहे देवीजवळ. सो गाईज बघा, इकडे मी मैदानावरती आलेलो आणि इकडे बघा फुल भांडणं झालं. सो गाईज बघा, आता इकडे कसा जरा पाऊस पडले ना 2-3 दिवस, तर एकदम वातावरण थंड झालेलं आहे. आणि मला म्हणजे पायाला लागले, पट्टी मारलेली आहे मी, एकदम बेंड झाले मला पायाले, एवढं लागले. आणि पावसाळ्याचं सीझन आहे, तर पालेभाज्या आपल्या कशा पावसाळ्याच्याच भेटतात आपल्याला खायला. आणि मेन म्हणजे पावसाळची ट्रेंडिंग म्हणजे टेकल्याची भाजी नाही का बा. पावसाळची जी टेकल्याची भाजी असते ना, ती जाम बनवतात आपले म्हणजे आपल्या समाजामध्ये. तर बाबा का टेकल्याचीच भाजी खावायला बसल्या ग. बाबा बसून ते बोलते जाम दमले आज. त्यावेळी काय जाऊ काय दिली 5वीला. कोणची 5वी भाजी दाखवते बघा. आणि अंकल गेलेले कुठेतरी बाहेर आणि तुम्हाला मी दाखवतो का टेकल्याची भाजी आईने बनवलेली. आईने टेकल्याची भाजी बनवलेली आहे इथं. टेकल्याची भाजी, सोयाबीन बनवलेलं आहे. भाज्या पण अशा अँटिक बनवतात ना ऐसा. आणि ही भाजी पावसाळ्याच खायला भेटते ना आपल्याला. ही भाजी आपल्याला पावसाळ्याच भेटते खायला. सो आता मीच लंगरावले बाबा, चालता येईन मला. कसं पिसं बाबाचं नेट नाही चालला, बाबाच्या मोबाईल ठेवले. बघू द्या बाबाचा मोबाईल दे, बघू काहीतरी ठेवले बाबा. काय ठेवले बाबाचा मोबाईल बघू थांबा. बाबाच्या मोबाईलला काय झालंय सॉल्व करू आपण. हो गाईज बघा, इकडे आई संत दरवाजा लागलेला आहे. बघू थांबा दरवाजा कलर लावले. वाव, येते माझी सोनुलीला आजी. वाव, आली आली.
मार अजून 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 कर ना, पूर्ण कर ना सगळा. एकच बच आहे. सो गाईज इकडे बघा ऐक जेव्हा बघतो आम्ही किचन मध्ये चण्याची असते. भाजी बघ. छोले भटुरे नाही बनवी. हा. सो बघा इकडे आई छोले भटुरे बनवते किचन मध्येच असते नुसते आले की आई डोंगरी रेल्वे का जावाला आब बघ ना, डोंगरी जा. डोंगरीन मला सांग एक डोंगरी आता पहिल्या डोंगरी येले का ती शेवला आता रेली मी ठेवली बी तुला वाटते तुला वाटते ठेवली उद्या जाऊ उद्या उद्या कंच आणलेला बघू उद्या जाऊ आपण उद्या जाऊ उद्या टाइम भेटला तर जाऊ. आणि इकडे बघा आमचा अभ्यास करायला लागला आतापासून. मला झिरो लिहून दाखव झिरो झिरो थांब 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 हा झिरो लिहून दाखव इथं झिरो. अरे इथं लिहून दाखव ना झिरो. हा लिहू झिरो हा झिरो. सो गाईज बघा आता मला लागलेली खूप झोप पण आलेली मला आणि भूक पण खूप लागलेली आहे. स्वतः लेट झालेलं खूप उशीर झालेला आहे जेवायला कारण की 3 वाजलेले आहेत आता. स्वतः बघा मम्मीने मला मच्छी काले मासे बनवले जायच. स्वतः मी हे जेवतो आणि थोडा आराम पण करतो कारण की पायाला लागलेलं आहे. अजून पण बरा नाही झालेला आहे. तर दुसरा दिवस आहे अजून पण बरा नाही झाला. थोडं थोडं अजून रक्त तर येतच थोडं थोडा तर होईल. गोळ्या तर चालूच आहेत. आणि गाईज लवकरात लवकर आपले 13,000 सबस्क्रायबर कधी होतील मी ही वाट पाहतोय. लवकरात लवकर जरी चॅनलला सबस्क्राईब नसेल केला सो प्लीज गाईज 13,000 लवकरच सबस्क्राईब होऊ द्या आपल्या. सो चला आता मी जेवून घेतो आणि भेटतो तुम्हाला.